ओके. अ, कोणाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर मी माझ्या प्रश्नाने चालू करतो. आहेत कोणाला प्रश्न? मला हां, प्रतिमा बोल. ऋतुजा, हं. गुडघा माझा जेव्हा दुखतो म्हणजे तेव्हा मी एक्सरे काढायला गेले. ओके, एक्सरे त्याचा हं. काढला आणि तेव्हा हं. डॉक्टरनी मला सांगितलं, म्हणजे माझा गुडघा दुखतोच, पण मला डॉक्टरनी सांगितलं 10 वर्षात पुढे तुला कधीही ऑपरेशनची गरज नाही लागणार. तर हे काय असतं? सो आता एक्स-रे असा आहे ना, की लास्ट टाईम मी कव्हर केलं आहे, पण आता मी इन डिटेल थोडं सांगते. जनरली दुखलं, कुठलाही प्रॉब्लेम असला ऑर्थोपेडिक, की आधी डॉक्टर एक्स-रे काढायला सांगतात. सो एक्स-रे मेनली रूल आउट करायला असतं, की काही बोनला काही धक्का नाही लागला ना किंवा हाडांमध्ये कुठे सूज नाहीये ना किंवा कशी कंडिशन आहे, बोन हेल्थ कशी आहे, हे एक्स-रे मधनं कळतं. सो कधी-कधी काय असतं, की एक्स-रे बघून असं वाटतं, की अरे हा माणसाचा गुडघा फारच वाईट आहे किंवा ऑपरेशनची गरज आहे. इन युअर केस इट्स अदर वे व्हिच इस अ गुड थिंग. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असंच असतं, की एक्स-रे एवढा चांगला नसतो. कारण झीज ही हाडांची होतच असते कायम. इव्हन 30 इयर ओल्डचा तुम्ही स्पाईनचा एक्स-रे बघाल किंवा इट कंप्लिटली डिपेंड्स तुमचं काय काम आहे. जसं आता कोणी लेबरर असेल, जो खूप वजन उचलतोय, कंटिन्युअस दिवसभर बाहेर काम करतोय, सो त्याची हाडांची झीज डेफिनेटली खूप जास्त असणार आहे. पण त्याला तुम्ही विचारलं तर त्यांना कधी एवढं पेन नसतं जेवढं मे बी जे करत नाहीत तेवढं काम त्यांना असतं. सो ह्याचं असं डिफरन्स का म्हणजे एक्स-रे मध्ये काहीही दिसलं तरी क्लिनिकली तुम्ही कसे आहात दॅट मे नॉट कोरिलेट. म्हणजे तुम्ही एक्स-रे वाईट असेल, पण तुम्हाला पेन असू किंवा नसू शकतं. सो आता लेबरर जो असतो त्याची ताकद खूप चांगली असते. मसल्स भरपूरच स्ट्रॉंग असतात. वजन उचलून बॉडीला सवय झाली असते. सो मसल स्ट्रॉंग असल्यामुळे जरी झीज झाली असली हाडाची तरी तेवढं पेन जाणवत नाही. जेवढं तुम्हाला असं वाटतं. कधी-कधी जसं तुमच्या केसमध्ये तुम्हाला पेन खूप जाणवतं. पण झीज एवढी झाली नाहीये थँकफुली आणि तुम्हाला सांगितलंय सर्जरीची गरज लागणार नाही. सो मुद्दा असाच आहे, की एक्स-रेमध्ये काहीही आलं तरी घाबरायची गरज नाहीये. तुम्ही तरी पण ठीक होऊ शकता. विथआऊट पेन यू कॅन स्टिल लिव्ह अ लाईफ. थँक यू. अच्छा. अजून कोणाला प्रश्न आहे का? हो, मला पण विचारायचं हॅलो. आहे. ओके, सुभाष बोल. मला त्याला प्रतिमाच्या रिलेटेड एक प्रश्न आहे थोडासा. रिलेटेड प्रश्न तुला असं माहिती? नाही नाही, मला माहिती म्हणजे माझे आणि तिचे प्रॉब्लेम कधी कधी सेम असतात. बरं बरं. तिच्यामुळेच जास्त असतात ते जाऊ देत. ते प्रतिमाचा जेव्हा गुडघ्याचा एक्सरे काढला तेव्हा तिथे डॉक्टरना ब्रेन कुठे दिसला नाही म्हणून थोडी धावपळ झाली. पण मग मला वाटलंच. मग नंतर तिचा अभ्यास केल्यावर तिला डॉक्टरला सांगायचं होतं की तुला ब्रेन बदलायची गरज नाहीये पुढची 10 वर्ष, तू कसं तरी काढशील कारण तुझे मित्रमैत्रिणी जरा बरे आहेत म्हणून. अरे चूप रे सतीश. बाकी माझा प्रश्न मी नंतर विचारेन सुभाष झाल्यावर. मला माझं तुला विचारायचंय? नाही, तू हॅलो. विचार आधी तुझं सुभाष होते. विचार. ओके. मला 2 प्रश्न होते. एक प्रश्न असा होता की जिना जो चढतो उतरतो आपण ना, त्यावेळेला चढताना काही प्रॉब्लेम नाही वाटत, पण उतरताना फॉर एक्झाम्पल आता मी राहतो 4थ्या मजल्यावर, तर 4थ्या मजल्यावर खाली उतरताना ना थोडंसं सेन्सेशन गुडघ्यामध्ये जाणवतं. तर इज इट म्हणजे इन लाईन विथ नॅचरल आहे की त्याला काही म्हणजे पहिला प्रश्न असा होता की की तो गुडघे सॉरी जिना चढणं उतरणं हे कॅन इट बी अन एक्सरसाइज एक. आणि दुसरं म्हणजे की चढताना त्रास होत नाही, उतरताना थोडंसं सेन्सेशन होतं, तर नॅचरल. हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न असा होता की एका जागी मांडी करून आपण बसतो ना, समजा एक 40-45 मिनिटं किंवा 1 तासभर, तर उठताना असं लगेच म्हणजे सडनली आपण लहानपणी किंवा तरुणपणी कसं पटकन उठला आणि चालायला लागला ना, तसं नव्हतं. काही एक दोन मिनिटं वगैरे असं उभं राहून मग आपण नॉर्मल होतो. इज दॅट नॅचरल? हो. सो पहिल्या आधी मी प्रश्नाचं उत्तर देते तुमच्या. जिने चढ-उतर तुम्ही जे म्हणालात, आता चढताना वेगळे मसल्स वापरले जातात. कमरेच्या मागचे ज्यावरती आपण बसतो, सिटिंग बोन्स ज्याला म्हणतो आपण, तिथले एक ग्लूट नावाचा मसल असतो. सो तो मसल यूज होतो जेव्हा तुम्ही वरती चढता. म्हणजे प्राइम मूव्हर दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मसल्स जे चालताना पण वापरले जातात. खाली उतरताना वेगळे मसल्स वापरले जातात. सो जेव्हा
नॉर्मल किंवा अबनॉर्मल असं काही कॅटेगराईज नाही करता येत. पण असं आहे की काही जणांना चढताना दुखतं. सो कारणं त्याची वेगळी आहेत. चढताना दुखण्याची आणि उतरताना दुखण्याची. सो इन युअर केस जर काही उतरताना दुखतं ह्याचा अर्थ कंट्रोल जो मसल्समध्ये पाहिजे तो नाहीये. तुम्ही वॉकिंग ॲज अन एक्सरसाइज करता का? बरंच हो. चालणं होतं का? हां, सो त्यामुळे तुमचा तो मसल स्ट्राँग आहे आणि बाकीचे गुडघ्याच्या आजूबाजूचे जे मसल स्ट्राँग पाहिजेत ते नाहीयेत तितके. सो त्यामुळे त्याचे व्यायाम तुम्ही सुरू कराल तर डेफिनेटली फरक पडेल. सो इट इज जनरली कुठलीही मूव्हमेंट करताना दुखतंय ह्याच्यावरनं आपल्याला कळतं की कुठला मसल अफेक्टेड आहे. इधर तो वीक असतो किंवा तो टाइटनेसमध्ये गेलेला असतो. सो ते 2 कारणं आहेत दुखण्याचे. पण त्यासाठी साधारण काय एक्सरसाइज आता मांडीच्या पुढचा मसल आणि मागचा मसल हा वापरला जातो. सो मी तुम्हाला ते एक्सरसाइजचा एक चार्ट आहे बेसिक पूर्ण हेड टू टो तो मी एनिवे सगळ्यांना पाठवणार आहे. तर तो तुम्ही आता सुरू करा. म्हणजे त्यांनी थोडा फरक पडेल आता. म्हणजे सेफ आहे. आता बघितलं नाहीये मी तुम्हाला पण डायग्नोसिस नसलं तरी जे तुम्ही सांगताय मूव्हमेंट वाईज सो हे व्यायाम विथ वॉकिंग करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसतं मग लास्ट टाइम मी जसं म्हणाले तसे की नुसतं वॉकिंग इज नॉट इम्पॉर्टंट. वॉकिंग बरोबर बाकीचे तुम्हाला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. सो सगळे हेड टू टो असे झाले पाहिजेत ते म्हणजे कुठेही प्रॉब्लेम होत नाही. ते मी तुम्हाला ऍट द एंड ऑफ द सेशन सगळ्यांना एक बेसिक लिस्ट करून पाठवेन जे तुम्ही सगळेजण तुम्ही सुरू करू शकतात अलॉंग विथ वॉकिंग. आता दुसऱ्या प्रश्नाचं जे तुम्ही स्टिफनेस आता जे तुम्हाला खूप असं थोड्या वेळ बसल्यानंतर उठल्यावरती जे होतं ते एज रिलेटेड नॉर्मल आहे. म्हणजे ऍट एनी एज होऊ शकतं खरं तर. पण त्याचं कारण असं आहे की देर इज लॉट ऑफ स्टिफनेस इन द बॉडी. आता स्टिफनेस 2 कारणांनी होतात. एक म्हणजे मसल्स खूप वेळ तुम्ही एकाच प्रकारची मूव्हमेंट सारखी करत असाल तर त्याच मसल्सचे टाइटनेस असं जाणवतं तुम्हाला. किंवा आता एका जागी बसण्याचं कोणाचं तरी सपोज ऑक्युपेशन वाईज ते आयटी प्रोफेशनल असतील किंवा लॅपटॉपचा वापर जास्त होत असेल. काही जणांमध्ये एकाच जागी बसून एकाच पोझिशनमध्ये टीव्ही बघतात. असे खूप म्हणजे रिझन्स असतात. पण तुम्ही तीच मूव्हमेंट सतत करत राहिलात किंवा त्याच पॉश्चरमध्ये राहिलात बराच वेळ तर स्टिफनेस होऊ शकतो बिकॉज ते मसल्स टाईट होतात. आणि एक्सरसाइज नसेल अर्थात तर. सो सारखी उठबस करणं इम्पॉर्टंट आहे. पोझिशन सारखी तुमची चेंज करणं हे सगळ्यात क्रिटिकल आहे. फर्स्टली म्हणजे ते घालवण्यासाठी. दुसरं कारण असं आहे की पाणी कमी प्यायलं की मसल्स टाईट होतात. सो पाणी हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. लास्ट टाइम हा पॉइंट राहिला होता. सो दिवसातनं प्रत्येकाने मिनिमम 3 ते 3.5 लिटर प्यायलाच पाहिजे. म्हणजे मोजून प्यायला पाहिजे. ती सवय लावायला पाहिजे. दर तासाला 1 ग्लास तरी पाणी प्यायचं. असं तुम्ही एक शेड्यूल केलं तर खूप फरक पडतो. पाणी पिण्याचं रिझन असं आहे की मसल्सना पाणी लागतं फ्लेक्झिबिलिटीसाठी. जसं आता थंडीत स्किन आपली ड्राय होते तर आपण मॉइश्चरायझर त्याला लावतो. तसंच मसल्सना पाणी लागतं. सो पाणी कमी पडलं की तो स्टिफनेसमध्ये जातो आणि क्रॅम्प्स येतात. खूप जणांना रात्री असे क्रॅम्प येतात काफ मसलमध्ये किंवा थायमध्ये किंवा बोटांमध्ये. असे क्रॅम्पचं रिझन एकच असतं. एक तर पाणी कमी, दुसरं म्हणजे पोटॅशियम कमी. हे 2 गोष्टी मसल्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर पोटॅशियम आपल्याला केळ्यामधनं मिळतं किंवा मोसंबीमधनं मिळतं किंवा नारळ पाणी. हे 3 सोर्सेस आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला मसल्सचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी ह्या तिन्ही गोष्टी डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजेत. म्हणजे जर काय जास्तच क्रॅम्प्स येत असतील, तर एक तर मोजून पाणी प्यायचं. 4 लिटर प्यायलं तरी हरकत नाही. दुसरी गोष्ट रिकाम्या पोटी सकाळी केळं खायचं. छोटं केळं खाल्लं तरी हरकत नाही आणि डायबिटीजचा आणि फ्रुट्सचा काहीच संबंध नाही. खूप जण म्हणतात की डायबिटीज असेल तर फ्रुट्स खाऊ नये. टायमिंग इज मोर इम्पॉर्टंट की कधी खाताय तुम्ही. जेवणानंतर फ्रुट्स खाल्लेत तर डेफिनेटली शुगर लेवल वाढणार आहे. इव्हन आंबा पण खाऊ शकता, पण तो मिड मील किंवा स्नॅक म्हणून खायचा आहे किंवा सकाळी उठल्या-उठल्या नाश्त्यामध्ये किंवा लंच आणि ब्रेकफास्टच्या मधली जी वेळ असते तेव्हा किंवा लंच नंतर 2 तासांनी, चहाच्या आधी अर्धा 1 तास असं त्या वेळेला खाल्लं तर त्याचा काहीच साइड इफेक्ट नाहीये. पण त्याच्यात खूप न्यूट्रिएंट्स असतात. तर ते सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळू शकतात. सो हे मसल्ससाठी एकतर डाएट आणि पाणी. पाणी हे म्हणजे लिटरली सगळे प्रॉब्लेम्स तुमचं इव्हन लो बॅक पेन असेल, मोस्टली 50% ऑफ द प्रॉब्लेम्स आर बिकॉज ऑफ लॅक ऑफ वॉटर. तर तुम्ही पाणी खूप वाढवलं तर तुम्हाला जाणवेल की आपले टॉक्सिन्स बॉडीमधनं निघून जातात. ऋतुजा, आणि हालचाल. तू Thanks. पाणी म्हणालीस, पाणी की लिक्विड? म्हणजे दूध, ज्यूस वगैरे तेही चालतं की नुसतं पाणीच प्यायला अ, पाहिजे?
नाही, आयडियली ज्यूस नाही घ्यायला पाहिजे. ज्यूसमध्ये काय होतं, आता तुम्हाला सपोज ऑरेंज ज्यूस प्यायचं असेल, तर 1 ग्लास ऑरेंज ज्यूस बनवायला साधारण 4 ते 5 ऑरेंजेस लागतात. कधी-कधी 2-3 पण लागतात. पण नंबर ऑफ ऑरेंजेस ऑर एनी फ्रूट इज मोर व्हेन यू कन्झ्युम इट इन ज्यूस फॉर्म. प्लस त्यातलं जे फायबर जे सगळ्यात इम्पोर्टंट असतं, ते निघून जातं. त्यामुळे इट इज नॉट हेल्दी ॲट ऑल. म्हणजे तुम्हाला चूज करायचं असेल, काहीच नसेल, तर ठीक आहे, कधीतरी म्हणून ठीक आहे, बट नॉट ऑन रेग्युलर बेसिस. त्याच्यात खूप कॉन्सन्ट्रेटेड शुगर असते. जरी ती नॅचरल असली, तरी तेवढी रिक्वायर्ड नसते बॉडीला. त्यामुळे ज्यूस फॉर्ममध्ये आयडियली घेऊ नये. पाणीच प्यायला पाहिजे. दूध वगैरे हरकत नाही. दूध पण आपण किती 1 कप, 2 कप पिऊ शकतो. त्याहून जास्त नाही होत आणि दॅट डझंट मीट द रिक्वायरमेंट. सो पाणी हे पोट न भरता तुम्हाला इनफॅक्ट इव्हन ऍसिडिटी कमी करायला दॅट हेल्प. सो तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तर जेवणाच्या आधी, प्रत्येक जेवणाच्या आधी तुम्ही 1 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. काही खाण्याच्या आधी 1 ग्लास पाणी प्यायचं. मेनली उठल्यावरती एक 2 ते 3 ग्लास पाणी रिकाम्या पोटी पिणं खूप आवश्यक आहे. सो त्यांनी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जातो. म्हणजे वन ऑफ द फॅक्टर्स आहे ज्यांनी तुम्ही हे यूज करू शकता. ओके. दुसरा कोणाला प्रश्न आहे? गिरीश मला- मला आहे. हा, बोल हेमा. हा ऋतुजा, हो. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझे पाय दुखतात समोरून. तर कधीही डॉक्टरांना सांगितलं तर तू कॅल्शियम घेत नाहीस का, असा प्रश्न असतो आणि कॅल्शियम लिहून दिलं जातं. तर त्याचा काही संबंध आहे का? आणि अजून एक दुसरं सांगते की मी हे वॉक्स घेत होते, तर मला एकदा एक्सरे काढायला सांगितलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की तू जास्ती चालायचं नाही. तर हा सल्ला मी सांगितला ना कोणाला, तर आश्चर्य वाटतं लोकांना की चालायचं नाही, डॉक्टर सांगू शकतात. फार चालायचं नाही. नाही तुम्ही अजून आहे काही? नाही, हे 2 हा. माझे आहेत. हा, लक्षात आलं. सो काय असतं ना, जेव्हा गुडघ्याची परिस्थिती खूपच खराब होते, जेव्हा खूपच जसं लास्ट टाइम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की फ्रिक्शन होत असेल हाडात, तर डॉक्टर अशा वेळेला म्हणजे खूपच जर का एंड स्टेजला ते गेलं असेल, 3rd किंवा 4th स्टेजला जनरली ते सांगतात की आता तुम्ही चाललात तर तुम्हाला दुखणार आहे. सो हे चालायचं नाही, हे टेम्पररी आहे. म्हणजे अगदीच करेक्ट आहे, कारण त्यावेळेला ती मुव्हमेंट करून तुम्हाला दुखणारच आहे. सो तुम्हाला न दुखता चालायचंय. तेच जसं मी लास्ट टाइम म्हणाले, पेन इज अ डिफेन्स मेकॅनिझम. पेन आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो पेन होतंय चालताना, तर चालायचं कमी. सो आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल की किती वेळ चालल्यानंतर तुम्हाला पेन सुरू होतंय. आणि दिस इज जस्ट टेम्पररी जोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेताय. सो ह्याला फिजिओथेरपी ट्रीटमेंटची गरज आहे. कुठे मसल्स टाईट असतील तर त्याला त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवायला हवी. आणि काय प्रॉब्लेम आहे की का दुखतंय चालताना हे फाइंड आउट करायला पाहिजे, की कुठे मसल अडकतोय का, किंवा कुठे स्टिफनेस जास्त आहे का, हे शोधल्यानंतर आपण त्यानुसार व्यायाम करायचे. आणि आयसिंग ऑब्व्हियसली त्यांनी हेल्प होणारच. सूज कुठे असेल, कारण सारखं जर काय हाड एकमेकांना घासत असेल तर ते एव्हरी डे तुम्हाला सूज असणार गुडघ्याच्या आतमध्ये. जरी वरच्यावर जाणवली नाही तरी आतमध्ये असणारच. त्यामुळे खूप वेळ उभा राहायचं नाही एका जागी. चालायचं असेल तर तुम्हाला 5 मिनिटं, जर फॉर एक्झाम्पल 5 मिनिटं चालून तुम्हाला दुखत नसेल, ठीक आहे, 6व्या मिनिटाला सुरू होत असेल तर तुमची कपॅसिटी 5 मिनिटं आहे. त्यामुळे दर तासाला तुम्ही 5 मिनिटं चालायचे. किंवा आता जसा तुम्हाला वेळ असेल तुमच्या शेड्यूल प्रमाणे, आता ऍट दिस एज मे बी तुम्हाला जर काही जास्त वेळ असेल, दर अर्धा तासाला किंवा चालू शकाल तरी हरकत नाही. म्हणजे 1 तासाचा जो कोटा असतो तो कम्प्लीट तुम्ही करू शकता दिवसभरात. सो आईस लावायचं, थोडेसे एक्सरसाइज, व्यायाम म्हणजे गुडघा बेंड आणि सरळ करायचा आणि चालायचं. सपोर्ट घेऊन चाललं तरी चालेल. अगदी 1 मिनिटाने सुरू केलं तरी चालेल. पण त्या जोडीला ट्रीटमेंट पण गरजेची आहे, की का चालता येत नाही, का दुखतंय. म्हणजे कधी-कधी वीकनेस पण असतो नुसता, की मांडीचे मसल्स तेवढा जोर घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही चालताय त्याचा पूर्ण भार हा हाडांवरती पडतोय. त्यामुळे मसल स्ट्रॉंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे 1 महिन्याचा ब्रेक घेऊन असं थोडं-थोडं चालायचं. म्हणजे 1-1 मिनिटाचं तुम्ही असं दिवसभरात एव्हरी हाल्फ एन अवर किंवा 1 अवर केलं, मग हळूहळू दुसऱ्या 2-3 दिवसांनी तुम्ही 2 मिनिटं चालू शकाल. असं करत-करत एक 10-15 मिनिटं जर का तुम्ही चालू शकाल सलग न दुखता, तर मग दिवसातनं 4 ते 5 वेळेला तसं करायचं. मग हळूहळू तुम्हाला अर्धा तास चालता येईल. मग सकाळी एकदा अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास. सो इट्स अ प्रोसेस. पण न दुखता चालता आलं पाहिजे. ज्या दिवशी न दुखता चालता आलं, म्हणजे विदाउट पेन किलर ऑफकोर्स, तेव्हाच तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. दुखून चालायचंच नाहीये. म्हणजे ही एक सायकल आहे अशी,
की दुखलं तर तुम्ही अजून सूज वाढणार. म्हणजे तुम्ही चाललात तर ती डेफिनेटली वाढणार. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलंय की घ्यायचं म्हणून. दुसरा तुमचा प्रश्न कॅल्शियमचा तुम्ही जे विचारलात तो आता अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आफ्टर इनफॅक्ट आजकाल 30s-40s मध्ये सुद्धा कॅल्शियम प्रिस्क्राईब करतात. So तुम्ही एक टेस्ट करून बघायला पाहिजे की आपलं कॅल्शियम कमी आहे की नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मोर दॅन कॅल्शियम इज व्हिटॅमिन डी. सो हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे बोन हेल्थसाठी. व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी इज व्हेरी व्हेरी कॉमन. 9 आउट ऑफ 10 पीपल हॅव व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. म्हणजे इव्हन एथलीट्स जे उन्हात पण खेळतात, स्पोर्ट्समध्ये आहेत, सगळं त्यांचा आहार व्यवस्थित आहे, ते असून पण त्यांना व्हिटॅमिन डी घ्यावं लागतं. सो आता हे एन्व्हायरमेंट मधला चेंज आहे हल्ली, जो पूर्वी नसायचा, पण आता आहे. म्हणजे तुम्ही उन्हात हल्ली तर कोणीच जात नाही एवढं. पण सकाळचं कवडं ऊन जरी असेल तरी त्याचा काही इफेक्ट नाही. इव्हन लहान बेबीजना पण राईट फ्रॉम देअर बर्थ त्यांना व्हिटॅमिन डी घ्यायला लागतं. सो आता हे जे लाईफस्टाईल किंवा जे आता एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस झालेत की सन मधनं समहाऊ आपल्याला ते मिळत नाहीये, त्यामुळे आर्टिफिशियली हे घ्यावंच लागतं. सो जनरली मी ते तुमच्या दर रविवारी घेते. वन्स अ वीक अप्राइज D3 एक 60K असते, तर ती गोळी जनरली लाईफ लॉंग घ्यायलाच लागते. पण आम्ही सांगतो तुम्ही 6 आठवडेचा कोर्स असतो एक, तो कम्प्लीट करा, मग 1-2 महिने ब्रेक घ्यायचा, मग परत तुम्ही घ्यायचा. सो त्याला ऑप्शन नाही आणि डाएट मधनं इतकं जात नाही. त्यामुळे D3 हे सगळ्यांनी ब्लाइंडली घेतलं तरी हरकत नाही. पण आता तुमच्या एज मध्ये तर असतेच डेफिशियन्सी. सो इव्हन कुठल्याही एज ग्रुपला हे इम्पॉर्टंटच आहे. आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असल्यावरती त्याचे बरेच परिणाम दिसतात. म्हणजे इतके सिम्पटम्स असतात का, जनरल बॉडी पेन असतं, खूप फटीग फील होतं, सारखं टायर्ड वाटतं, सारखी या. झोप येणं आणि अंग दुखणं, म्हणजे काही कारण नसताना असं सगळे जे सिम्पटम्स, खूप झोप येते, खूप लेझी आणि लथार्जिक वाटतं. तर त्याचं रिझन आहे म्हणजे D3 डेफिशियन्सी आहे नक्कीच. तर ते तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. सो त्याला काही ऑल्टरनेटिव्ह नाहीये. पण कॅल्शियम असं आहे की काही जणांचं चांगलं असतं, पण डी कमी असेल तर ते कॉम्बिनेशन मध्ये लागतं. त्यामुळे तुम्हाला ते दोन्ही चेक करणं आवश्यक आहे. आणि कॅल्शियम तुमच्या एज मध्ये तर मी सजेस्ट करेन जरूर घ्यायलाच पाहिजे. ओके. अजून अजून एक छोटासा प्रश्न आहे की पोट कमी करण्याचे व्यायाम. चांगला प्रश्न विचारलात ऍक्च्युली तुम्ही. खूप जणांना असं वाटतं की पोटाचे फक्त फॅट कमी करायचे किंवा पायाचं फॅट कमी करायचंय, असं एक्झिस्ट करत नाही. सो फॅट लॉस हा पूर्ण बॉडी मधनं होतो. आणि फॅट लॉस करण्यासाठी तुम्ही जरी फक्त पोटाचे व्यायाम केले तरी तुमचं पोटाच्या इथलं फॅट कमी नाही होणार. फॅट लॉस हे फक्त कार्डिओ एक्सरसाइजनीच होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा अच्छा. हार्ट रेट वाढून भरपूर चालाल त्यावेळेलाच तुमचं फॅट लॉस होऊ शकतं. सो व्यायाम करून नाही होणार. म्हणजे फक्त पायाचे व्यायाम, हाताचे व्यायाम असं करून इनफॅक्ट काहीच फरक नाही पडणार, आहे तसंच राहणार. सो ताकद वाढेल पण फॅट नाही कमी होणार. सो फॅट कमी करण्यासाठी फक्त एकच वे आहे, कार्डिओ. जो म्हणजे आता तुमच्या एज मध्ये मी सांगेन कार्डिओ इन द फॉर्म ऑफ काही स्विमिंग येत असेल, आवडत असेल तर स्विमिंग किंवा सायकलिंग किंवा वॉकिंग, हे 3च ऑप्शन आहेत. थ्राईस अ वीक मिनिमम, म्हणजे अकॉर्डिंग टू रिसर्च असं म्हटलं जातं, मिनिमम 45 to 50 मिनिट्स कंटिन्युअस कार्डिओ ऍक्टिव्हिटी तुम्ही केली तर फॅट लॉस होतो. पण त्याला एक टाइम लागतो, म्हणजे 1-2-3 महिने लागतात फॉर द बॉडी टू गेट युज टू इट. कारण जसं एज वाढतं तसं मेटाबॉलिझम कमी कमी होत जातं. 25च्या पुढे तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे जसं एज वाढतं तसं व्यायाम वाढवत राहायला पाहिजे. आणि नॉट जस्ट कार्डिओ, पण वेट ट्रेनिंग पण थोडं, म्हणजे थोडंसं वजन उचलता आलं पाहिजे साधारण. आणि त्याला काय असं जिमलाच जायची गरज नाही, घरच्या घरी सगळे इझिली करू शकतात. घरी धान्य असतं ते त्याचे पॅकेट्स वापरून तुम्ही करू शकता. पिठाची पॅकेट्स असतात 2 किलोची, 4 किलोची, 5 किलोची, तर ते उचलता आलं पाहिजे इझिली. सो जसं तुमचं एज वाढतंय तसे तसे हे वेट बेरिंग ऍक्टिव्हिटीज आम्ही ह्याला असं म्हणतो. सो ते पण वाढवत गेलं पाहिजे. पण इट इज अ प्रोसेस. सडनली सुरू नाही करायची कुठली गोष्ट. कुठलीही गोष्ट सुरू करताना एकदम बेसिकनी आधी फक्त मुवमेंट्स करायच्या, मग हळूहळू पाव किलोनी सुरू करायचं आणि मग तुम्ही वेट वाढवत वाढवत पुढे जाऊ शकता. जिमचं जर काय ऍक्सेस असेल तर चांगलं आहे, पण त्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी इव्हन तुम्ही असे एक्सरसाइज नुसते बघून जरी केलेत तरी चालण्यासारखं आहे. पण एक्सरसाइज इज अ मस्ट, आय वुड से. वॉकिंग प्लस एक्सरसाइज. थँक्यू. मला एक प्रश्न आहे ऋतुजा. फिजिओथेरपीमध्ये तुम्ही मॅन्युअली ट्रीट करता, म्हणजे हाताने वगैरे तुम्ही ट्रीट करता, तसंच हो. अल्ट्रासाऊंड टेक्नॉलॉजीनी किंवा
वेगळ्या उष्णता देण्याच्या टेक्नॉलॉजीनी वगैरे तुम्ही मसल्सना काहीतरी ट्रीटमेंट करू शकता घरच्या घरी. या दोघांमध्ये काय फरक आहे आणि व्हॉट इज द मोस्ट प्रिफर्ड वे ऑफ गेटिंग फिजिओथेरपी? आता फिजिओथेरपीज ना 2 टाइप्स आहेत. आता खूप ट्रेडिशनली ना खूप मशीन्स वापरायचे. म्हणजे तुम्ही पूर्वी कुठल्या फिजिओकडे गेला असाल तर IFT असतं, टेन्स असतं, अल्ट्रासाउंड असतं, SWD असे काही बरेच हीट म्हणजे बेसिकली हीट लागते किंवा अशा मुंग्या येतात. असे हे 2 वेगळे आहेत मशीन्स. तर ह्या मशीन्सचा बेसिकली म्हणजे आता मी ओपनलीच सांगते, बेसिकली काही तसा यूज नाहीये. त्याचं रिझन एवढंच आहे देण्याचं, की पर्सनली कोणाला थांबावं लागत नाही तिकडे. ते मशीन लावून यू कॅन मूव्ह अवे. अल्ट्रासाउंड एकच आहे ज्यानी थोडं आतमध्ये सर्क्युलेशन वाढतं. मेनली मशीन लावण्याचं ऑब्जेक्टिव्ह इतकंच आहे, की देअर शुड बी इन्क्रीज इन ब्लड सर्क्युलेशन. आता जनरली बाहेरच्या कंट्रीजमध्ये तर कुठलेच मशीन्स वापरत नाही. फक्त तिथे अल्ट्रासाउंड वापरतात आणि कधीतरी लेझर पण वापरतात. पण ऑब्जेक्टिव्ह एवढाच आहे टू इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन. आता ब्लड सर्क्युलेशन का वाढवायचं आपल्याला? सपोज कुठे तुम्हाला दुखत असेल, तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढवलं की तिथे पेन कॉज करणारे काही केमिकल्स असतात बॉडीमध्ये. सो जेव्हा तुम्ही आईस पॅक लावता किंवा ते मशीन लावता, तेव्हा ते पेन कॉज करणारे केमिकल्स आहेत ते निघून जातात आणि नवीन ब्लड सर्क्युलेशन येतं तिथे. दॅट इज द रिझन वाय यू फील बेटर. सो आता छान न्यूट्रिएंट्स वालं ब्लड जर काय त्या ठिकाणी सारखं सारखं गेलं तर हील फास्ट होतं. जसं आता आपल्याला कापल्यावरती जर काय तुम्ही ती स्किन ताणत राहिलात तर ते कधीच बरं नाही होणार, ते जुळणार नाही. ठीक आहे. सो जसंच ह्याचं आपल्या कुठल्याही इंजुरीचं असतं, की जसं तुम्ही त्याला सपोज कापलं असेल आणि तुम्ही त्याला ओपन ठेवलं तर आपोआप त्याला नवीन ब्लड सर्क्युलेशन मिळतच जातं. जसं 24 तासात प्रत्येक अवयवाला नवीन रक्त पुरवठा मिळतो. सो तो आपल्याला स्पीड अप करायचं असेल तर हे आईस पॅक किंवा हे मशीन्स लावतात. त्यांनी सेमच इफेक्ट येतो. म्हणजे तुम्ही आयसिंग केलं किंवा हे कुठलं मशीन लावलं तर इफेक्ट इन अ वे खरं सांगायचं तर सेमच असतो. सो आयसिंग इज मच मोर इफेक्टिव्ह, कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. प्लस तुम्ही स्वतःहून करू शकता कुठे विदाउट एनीवन्स डिपेंडन्सी. त्यामुळे आय वुड ऑलवेज सजेस्ट म्हणजे माझं पर्सनली किंवा आजकाल जनरली सगळेच फिजिओज खूप मशीन्सवरती डिपेंडेंट राहत नाहीत. पण काही जणांना असं असतं की मशीन लावल्यावर छान वाटतं म्हणून असं ते प्लेसेबो इफेक्ट साठी पण देतो आम्ही, की ते पर्सनॅलिटीवरती डिपेंड करतं पेशंटच्या की कशी आहे. किंवा काही हॉस्पिटल रूल्स असतात. आता हॉस्पिटलचे जे सेंटर्स असतात तिथे कंपल्सरी हॉस्पिटलचे ऑर्डर्स असतात की हे मशीन्स लावायचे आहेत. कारण इतकं इन्फ्लो असतो पेशंट्सला, प्रत्येकाला वेळ देणं पॉसिबल नसतं. त्यामुळे ते मशीन्स लावतात. असं नाही की त्यांनी काही नुकसान होतं. म्हणजे फक्त सर्क्युलेशन वाढतं जे तुम्ही पण खरं घरी पण करू शकता असं आहे ते. मॅन्युअल थेरपीचा भाग इज समथिंग दॅट तुम्ही स्वतःहून नाही करू शकत, पण दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह. किंवा इव्हन आता हल्ली सगळेच मॅन्युअल थेरपीवरती जास्त फोकस करतात कारण त्यांनी रिझल्ट फास्ट येतात. आता कुठल्याही एक्सरसाइजनी तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढू शकते, पण तुम्ही स्वतःहून केलीत तर त्याला मे बी 4 आठवडे ते 6 आठवडे लागतील. पण मॅन्युअल थेरपी का फिजिओकडनं तुम्ही करून घेतली तर मे बी 2-3 सेशन मध्ये तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते. कधी-कधी एका सेशन मध्ये पण खूप इम्प्रूव्हमेंट दिसते. सो पेन लेवल्स कमी करायला, फ्लेक्झिबिलिटी वाढवायला किंवा तुमचा प्रॉब्लेम जो आहे मसल्सचा तो नीट करण्यासाठी म्हणजे रिपेअर वर्क जे आपण सुरू करतो ते मॅन्युअल थेरपीनी फास्ट होतं. सो इव्हन बाकीच्या कंट्रीजमध्ये पण जनरली इव्हन आता इंडियामध्ये पण वापरतात मॅन्युअल थेरपी खूप. तू अनम्यूट कर गिरीश सुनील, अनम्यूट कर. गिरीश मी विचारू का? एक मिनिट आपले हा जगताप साहेबांना आहे. हा माझा एक प्रश्न असा आहे की माझा 2-3 वर्षापूर्वी मला म्हणजे ऍक्सिडेंटली माझा पाय राईट साईडला म्हणजे टेंडन रप्चर झालं. त्या रप्चरमुळे ते अर्धवट झालं म्हणजे कम्प्लीट ब्रेक नाही झालं. त्यामुळे मला पार्शियल ते टेअर होतं. पार्शियल टेअर झालं. तर ते आता मी डॉक्टरना भेटल्यानंतर एका डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन केलं पाहिजे. तर त्याला 6 आठवडे झोपून राहावं लागतं. पण माझं काम असं आहे की मला रोज बाहेर जावं लागतं. त्यामुळे मला ते शक्य नव्हतं. तर मी ऑपरेशन कॅन्सल केलं ते. पण ते म्हणला की डॉक्टर म्हणाले की कम्प्लीट तुझं तुटलं असतं तर मग कम्प्लीट तुला जोडायला प्रॉब्लेम नव्हता. पण काही लोकांचं म्हणणं की ते रप्चर थोडस झालं ना ते दुरुस्त होत नाही. तुम्ही ऑपरेशन करून सुद्धा पण नंतर सुद्धा त्रास होतो माणसाला.
तुझं काय विचारते सांग मला तर. आता हे पार्शल टेअर मध्ये पण पर्सेंटेज असतं. 25% टेअर असतं, 50% टेअर असतं. तुमचं काफ मसलच झालंय ना टेअर? टेंडो अॅक्युलिस ना? या टेंडल. तो जनरली दॅट इज व्हेरी कॉमन. चालताना आता दुखतंय? चालताना आता दुखत नाही, पण मध्ये म्हणजे नंतर झाल्यानंतर सुजला होता पाय, पण हळूहळू मी चालतो नेहमी, मग त्यामुळे कमी झाले सूज. नाही, विदाउट सर्जरी पार्शल होऊ शकतं. असं नाही की नाही होऊ शकत. फुल टेअरला इनफॅक्ट सर्जरी लागतेच, कारण त्याला काही कंट्रोलच नसतो. पार्शल टेअर असल्यावरती ते जुळतं पण. सो आता हे प्रत्येक ऑर्थोपेडिक सर्जनचं इंडिव्हिज्युअल ओपिनियन. तुम्ही प्रत्येकाकडे गेलात तर प्रत्येक जण हे वेगळं वेगळंच सांगणार. पण व्यायाम तरीही आता तुम्हाला लिमिटेड करता येतात. सो असं नाही की सगळं तुम्हाला करता येईल किंवा कुठे बघून करता नाही येणार. पळता येत नाही म्हणजे जोरात. नाही, पळता नाही, लगेच नाही येणार. म्हणजे असं नाही की करता येणार नाही कधीच. डेफिनेटली करता येईल. इट डिपेंड्स ऑन द हिलिंग प्रोसेस ऑफ युअर बॉडी, की ते किती जुळलंय आता. एक अल्ट्रासाउंड करतात मसल्सला चेक करायला, की किती मसल टेअर किती पर्सेंटेज. ते आय थिंक तुमचं इनिशियली केलं असेल, त्यावरूनच कळलं असेल की किती झालाय. सो ते पुन्हा एकदा चेक करायचं. 3 महिने वगैरे झाले, 3-4 महिने झाले की परत चेक करून घ्यायचं की किती जुळलंय. म्हणजे वेदर इट इज हिलिंग ऑर नॉट, ऑर वेदर इट इज स्टॅग्नेंट. जर का ते तितकंच आहे, काहीच फरक नाही आधीच्या आणि नंतरच्या रिपोर्टमध्ये, मग परहॅप्स सर्जरीची गरज लागेल. पण जर काय ते हील होतंय, देन यू कॅन वेट अँड यू कॅन कंटिन्यू. एक्सरसाइजेसला तुम्हाला कोणाचा तरी गायडन्स लागेलच. पण अदरवाईज तुम्ही नुसतं त्याला आयसिंग जरी करून सुरुवातीला सर्क्युलेशन वाढवून ते हील होतंय का आधी चेक करा, कारण ऑटोमॅटिकली हे हील होऊ शकतं. सूज कमी झाली, मात्र सूज नाही येत मला. पण मग इट इज अ गुड थिंग. पण तुम्ही एकदा अल्ट्रासाउंड परत रिपीट करून बघा की हील किती झालंय. मग डिसिजन घ्या. ओके, थँक्यू. मी विचारू? विचारा सुचिता, कोणाला विचारायचं आहे? हा, मी विचारते. ऋतुजा, 20-1 वर्षापूर्वी म्हणजे मला पाय बधीर व्हायचे, त्याच्यामुळे मी अॅक्युप्रेशर ट्रीटमेंट घेतली. त्यावेळेस मला सांगितलं गेलं की गादीवर झोपायचं नाही, प्लेन सतरंजीवर झोपायचं म्हणून. तर गेले कित्येक वर्ष मी त्याच्यावरच म्हणजे गादी वापरत नाही. तर हे काय कंटिन्यू करायचं की काय, म्हणजे त्याने काय इफेक्ट होतो की काय? गादीचं ऍक्च्युली बरं झालं विचारलं तुम्ही. लो बॅक पेन ज्यांना त्रास असतो ना, डॉक्टर आधी पूर्वी सांगायचे की हार्ड सरफेसवर झोपा. पण पूर्वीची जी कापसाची जशी गादी असायची ना, दॅट इज द बेस्ट थिंग. तुम्ही कॉयरची गादी वापरलीत किंवा कुठली मॅट्रेस जी खूप अशी सॉफ्ट असते किंवा स्प्रिंग मॅट्रेस जे असतात ना, त्या नाही वापरायला पाहिजे. त्याने डेफिनेटली त्रास होतो आणि असेल तर तो ऍग्रिव्हेट होतो. काही जणांना त्याची सवय असते, सो सगळ्यांनाच होईल असं नाही, पण प्रोबॅबिलिटी जास्त असते की ज्यांना ऑलरेडी प्रॉब्लेम आहे त्यांना होऊ शकतं. पण अगदी खाली हार्ड सरफेसवर सतरंजीवरती झोपायची गरज नाहीये. दॅट ऑल्सो कॅन इन्क्रीज द पेन, बिकॉज हाडांवरती डायरेक्ट प्रेशर पडतं. सो आय वुड सजेस्ट की पूर्वी जी असायची ना पातळ कापसाची गादी, त्याच्यावरती झोपायला हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. वरती झोपू शकता तुम्ही. पण हे मॅट्रेस इम्पॉर्टंट आहे आणि ती अगदी जुनी झाली असेल तरी पण त्रास होऊ शकतो. सो इव्हन पाहिजे. कापूस जर काय तो गेला असेल, अनइव्हन असेल तर उपयोग नाही. त्यामुळे नवीन असेल किंवा एक साधारण 10-15 वर्ष तरी, 10 वर्ष तरी चालते. सो तशी चांगली असेल गादी पूर्वीची तर हरकत नाही. आता मिळतात आणि बनवून तशा कापसाच्या. हो, पण तशीच साधी म्हणजे बॉक्स गादी नाही, सिंपल प्लेन गादी हरकत नाही. ओके, थँक्यू. बरं, अजून 3 मिनिटं राहिली आहेत. शेवटचा प्रश्न कोणाला आहे का? सतीश विचार. आर्थरायटिसमुळे जे सांधे दुखतात, तर ते कसं आहे की माझ्या पर्टिक्युलर आर्थरायटिस मध्ये कधी खांदा दुखतो, कधी गुडघा दुखतो, कधी अँकल दुखतो, कधी रिस्ट दुखतो. तर त्याला फिजिओथेरपीनी काही सपोर्ट मिळू शकतो का? तुमचं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का? हो. अच्छा. 2 आता वेगळे प्रकारचे असतात. विथ एज जे सगळ्यांना होतं गुडघेदुखी, ते ऑस्टिओ आर्थरायटिस आहे. ते तुम्ही वेगळे वेगळे जॉईंट्स म्हणाला तेव्हाच लक्षात आलं. तर रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये कसं आहे ना, इट इज अ सायकोसोमॅटिक डिसीज, जे म्हणजे इमोशनल कधी काही स्ट्रेस असेल त्यांनी पण जॉईंट इन्फ्लमेशन होतं. पण ह्याचं नेचर असं आहे की हे कधी शोल्डरला दुखणार, कधी रिस्टला दुखणार, हे चेंज होत राहणार. तर तुम्हाला व्यायाम हा करायलाच पाहिजे. रेग्युलर वॉकिंग,
प्लस न दुखता काही सगळ्या जॉईंटच्या हालचाली, कारण स्टिफनेस जितका येणार तेवढं पेन जास्त वाढणार आणि हम्म. मॉर्निंग स्टिफनेस तर आय एम शुअर तुम्हाला खूप जास्त असेल. हालचाली हम्म, करून हम्म. नॉर्मलला यायला खूप वेळ लागतो. सो ज्या जॉईंटला ज्या वेळेला असेल त्या जॉईंटची आधी सूज कमी करायची. तुम्हाला आयसिंग केलं तरी चालणार आहे. सो खूप असं मिसकन्सेप्शन असतं की रुमॅटॉइड आर्थरायटिसला आईस लावायचं नाही, पण त्याच्यावरती भरपूर रिसर्च आहे आणि दॅट हॅज प्रूव्हन दॅट आर्थरायटिस मध्ये पण आयसिंग वर्क्स रिअली वेल. सो मी स्वतः पण खूप पेशंट्सना ट्रीट केलंय ज्यांना आयसिंगनी खूपच फरक पडलाय आणि जॉईंट डिफॉर्मिटी पण डिले होते त्यांनी. पण त्याला टेक्निक आहे की तुम्ही कंटिन्युअस भरपूर वेळ नाही लावू शकत. तुम्हाला ते थोडाच वेळ लावायचा आहे. 3 ते 4 मिनिटं, मॅक्सिमम 4-5 मिनिटं, त्याच्याहून वरती नाहीच. सो ओके. सारखा तो चेंज करत राहा, त्यानी सूज आधी कमी होईल आणि मग बेसिक साध्या मुवमेंट जरी तुम्ही केलात तरी तो पेन हळूहळू कमी व्हायला हेल्प होईल. आणि ह्याचं पेन असं टिपिकल असतं की तुम्ही ते आपोआपच जातं, असं हो काही न हो हो केल्याने हो. पण पण जातं. जातं. हो, सो ते नेचरच तसं आहे. ते ऑटो इम्युन डिसीज आहे. बॉडी हो. क्रिएट्स अँटीबॉडीज अगेन्स्ट युअर ओन बॉडी असं आहे. हो. ओके. त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. वेळ ओके. ऑलमोस्ट संपलाय. ऋतुजा, तू हो. मागच्या वेळी जवळ-जवळ तासभर आम्हाला वेळ दिला. यावेळी तासभर आमच्याशी गप्पा केल्या. बरेचशा शंका वगैरे त्याचे उत्तरं वगैरे दिली. हं. मनःपूर्वक धन्यवाद 11वी क तर्फे तुझे. आणि कोणाला जर माहिती पाहिजे असेल किंवा काय माहिती पाहिजे आपल्या राजीव पतंगेच्या थ्रू तुम्ही तिला विचारू शकता. आणि काय असेल ते तिच्याशी डायरेक्ट बोलू शकता तुम्ही. हो, आपल्याला हो. आणि आता अगदी. अत्यंत फोटो महत्वाचा पाठवू. सल्ला दिला म्हणजे किराणा सामान घेऊन या. हो. एक फोटो काढतो आपल्या ग्रुपचा. ज्यांची कंबर 56 इंचापेक्षा जास्त आहे त्यांनी किराणा सामान उचलून घेऊन यावं. आमच्यातले जे 56 इंचापेक्षा जास्त आहेत ते तो फॉलो करतील.